तर आपण आता क्वेश्चन आन्सर कडे वळतोय. माझाच पहिला प्रश्न असा आहे की लोकांना जेव्हा कळतं की दुःख आहे, दुःखाचा अनुभव लोकांना येतो जीवनामध्ये, पावलं पावली येतो, तरी पण लोक धम्म मार्गाकडं कावळ. न वळण्याचं कारण काय? म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर आहे, समजा आता हे धम्म प्रवचन लोकांना, आता आपण 8 जण इथं धम्म श्रवण करतोय, पण हे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत गेलेले, इन्व्हिटेशन गेलेलं आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळे आपापल्या पद्धतीने सांगतायत. पण मग हे असेल किंवा अजून काही असेल, धम्माकडे न वळण्याचं कारण काय? म्हणजे जास्तीत जास्त लोक हे का आकर्षित होत नाही धम्माकडे? आणि म्हणजे फिअर आहे की कोणती गोष्ट असं वर्क करते जेणेकरून ते प्रवाहात उतरत नाहीत? हम्म, हम्म. सोपं उत्तर आहे. दुःख प्रत्येकालाच आहे, यातना प्रत्येकाला, प्रश्न प्रत्येकाला आहे. एकही मनुष्य नाही, एकही प्राणी नाही जगामध्ये त्याला हा प्रश्न नाही, ज्याला यातना नाहीत. पण पण दुःख असणं आणि दुःखाचा बोध होणं, दुःख दुःखाशी संपर्क येणं किंवा दुःखाकडे ओपनली पाहणं, ही वेगळी गोष्ट आहे. दुःख बोध, बोधी म्हटलंय ना, बोधी म्हणजे बोध झाला त्यांनी पाहिलंय, तिकडं तिकडं फेस केलाय त्यांनी. आपण पाठ फिरवतो, सामान्य माणसं दुःखाकडे पाठ फिरवतात. सामान्य माणसं दुःखाकडे पाठ फिरवतात, बुद्ध दुःखाला फेस करतात, म्हणजे पाहतात. ते पाहिल्यामुळं बोध होतो, त्याचं स्वरूप कळतं, त्याचं कारण कळतं, म्हणून दुःख कळतं, दुःख समुदय कळतो. आणि ते पाहता पाहता, त्याच्यावर वर्क करता करता त्याच्यातून मुक्ती मिळू शकते हे त्यांना अनुभवातून थोडं 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 कळत जातं. आणि ते कसं होतं, तो मार्ग पण त्यांना सापडतो. कधी? त्याच्याकडे तोंड फिरवलं तर, त्याला फेस केलं तर, जी गोष्ट आपण पाहतो तीच दिसते. असं ह्याला आपल्या व्यवहारात लागू पडतं. ज्याच्याकडे आपली दृष्टी असते तेच आपल्याला दिसतं ना. आणि आपण दृष्टी फिरवली दुसरीकडं, नाही दिसणार. तसं दुःखाचं पण आहे. दुःख हे सत्य आहे, पण सत्य तेव्हाच सत्य आहे जेव्हा ते आपण अनुभवतो, पाहतो. पाहतच नाही. आणि न पाहण्याचं कारण काय? दुःख ही प्रिय गोष्ट नाही. दुःख आवडीची गोष्ट नाही ना. आनंद आवडतो, सुख आवडतं, कारण त्याच्यात रमता येतं, त्यात एन्जॉय करता येतं, एंटरटेनमेंट होतंय. आणि दुःख विसरलं जातं तिथं. दुःख विसरण्यासाठी जास्त मनोरंजन चालतं. आपल्याला जीवनात बोर होतं, म्हणून आपण ते बोर्डम घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. त्याच्यासाठी आपण दुसरीकडे ध्यान देतो, दुसरे मनोरंजनाची साधनं निवडतो, आपण देवधर्म करतो, आपण गप्पा मारतो, आपण टी व्ही पाहतो, आपण हे करतो ते. आता स्क्रोलिंग, मोबाईल, म्हणजे ते सुद्धा इतकं इतकं आपण त्याच्यामध्ये अडकलेला असतो. जेवढे आपण अडकलेलो असतो तेवढे आपण स्वतःला विसरलेलो असतो. म्हणजे सती गेलेली असते, भान गेलेलं असतं. आणि जिथं भान जातं, जिथं सती नाही, तिथं तुमचं आपलं तोंड दुःखाकडे नाही, आपली पाठ आहे. आणि जेवढं आपण त्याच्याकडे पाठ फिरवतो तेवढं ते कळत नाही. आणि कळत नाही म्हणून लोक येत नाहीत या मार्गावर. परंतु ज्याला प्रचार करायचा, ते प्रचारकाची जबाबदारी आहे. आता आपण पाहिला, मगाचा जो मुद्दा होता, की बुद्धाला वाटलं ना की नको सांगायला लोकांना, ते ह्याच कारणामुळं ते लोक असे असे अडकलेले आहेत. यांना किती किती सांगणार आणि कसं सांगणार? एक तर ते सांगणं कठीण आहे, चांगलं सांगितलं तर त्यांना पटणं कठीण आहे, आणि पटलं तर त्या मार्गावर चालणं कठीण आहे. आणि त्याच्या पुढे चालायला सुरुवात करेल, पण
पोहोचेपर्यंत तो चालेल याची काही गॅरंटी नाही. एवढ्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये. कारण हे तसं अप्रिय काम आहे. सुरुवातीला अप्रिय वाटतं ते. म्हणजे एकीकडं पाहिजे पण आणि दुसरीकडं ते अप्रिय असल्यामुळं त्याच्यात मन पण सुरुवातीला लागत नाही. पण थोडा थोडा जरी अनुभव येत गेला ना, तरी मग आपल्याला वाटतं, अरे आहे काहीतरी आहे बरं का याच्यामध्ये. पण सातत्य पाहिजे. त्याला साधना म्हटलेलं आहे. कन्सिस्टन्सी. सातत्यानं त्याचा पाठपुरावा करावा लागतो. हे संशोधनाचं पण काम आहे. हे आपलं स्वतःचं संशोधन आहे. हे स्वतःचं जीवन जाणण्याचा मुद्दा आहे. स्वतःला समजून घेण्याचा मुद्दा आहे. दुःखाचं दुःखाच्या कारणाचं संशोधन आहे. त्याच्यातून ते निवारण होईल. आणि ह्याला हं, काय म्हणणार, एक श्रद्धा श्रद्धेच्या आधी अनुभव हा मुद्दा येतो. त्यामुळे थोडा थोडा जरी आपल्याला अनुभव आपला जमा झाला, तर ती आपल्यासाठी पुंजी पण आहे. तो अनुभवच आपल्याला आपल्यामध्ये आपल्याला खेचून घेतो. ती श्रद्धा जी आहे, श्रद्धा म्हणजे मन त्याच्यात अडकणं. श्रद्धेचा अर्थ आहे त्याच्यात मन अडकलं. पण मन का अडकेल? काहीतरी अडकण्यासारखं पाहिजे ना. तसं दुःखमुक्तीचा थोडा थोडा जरी अनुभव येत गेला ना, तर मग आपली श्रद्धा ही एक्सपांड होते. आणि मग आपल्याला त्याला संकल्प म्हटलंय. संकल्प म्हणजे श्रद्धा पण आहे. तर ते होण्यासाठी थोडं त्रास सहन करावा लागतो. वेळ द्यावा लागतो. आणि आपल्याला आपलं भान असेल ना, सती असेल ना, तर आपल्यातल्या अडचणी, आपली मानसिकता, आपला आळस, आपले डाऊट, करू का नको, जाऊ का नको, हे जे आहेत ना अडथळे, ते आपली सती आपल्याला दाखवते. जरा काळजी घे. ती सतीच आपली जागृतीच आपल्याला सांगते. ती आपल्या कारण ती जागृती म्हणजे जाग करते ना आपल्याला. आणि आपण जर आळसात पडलेलो असू किंवा अं, हरवलेले असू, समाधी भंग म्हणजे हरवलेली अवस्था. हरवलेली अवस्था पण सती जागृती आपल्याला दाखवते. ती आपल्याला ओढून तिथे याच्यात आणते, बरोबर ट्रॅकवर आणते. म्हणून भान असेल ना, तर मग ते सगळीच कामं होतात असं मला वाटतं. म्हणून सती बुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत अवस्था. तर ती जागृतीच काम करते खरं म्हणजे. हाच त्यांचा शेवटचा शोध आहे बुद्धगयेतला, असं मला वाटतं. म्हणजे तो तिथून सुरुवात नाही झाली, ते त्यांच्यामध्ये आधी असणार आहे ते लक्षात आलंय. कारण आपण जेव्हा ह्या वाटेने जातो, त्या वाटेने जातो, त्या वाटेने जातो, ह्या वाटेने जातो, नंतर आपल्या लक्षात येतं की एवढ्या वाटा आपण हे केलं, पण नाही गड्या हे बरोबर, हे बरोबर वाटलं मला. मग ते सगळं सोडून तिथे येत. तसं ते दिसतंय बुद्धांचं. लहानपणी कपिलवस्तू त्यांना जे जांब कोणतं झाड होतं ते, जांभळाचं. कपिलवस्तू ते नांगर चाललेत आणि उन्हाच्या तडाख्यामध्ये त्यांना ते सांगितलं की तू बस सावलीला जाऊन. तर ते बसले आणि त्यांची ती प्रवृत्ती पण होती. त्यांना ते काय, आधी जसं आपण चर्चा केली परवाला, बाबासाहेबांचा विषय पण घेऊन त्यांनाच का वाटलं अस्पृश्यतेचा विषय घ्यावा, तसं ह्यांना सिद्धार्थालाच का वाटलं की आपण अं, आपण त्याच मार्गाने जावं. तर ते आतली जी तळमळ आहे, आतली जी अस्वस्थता आहे, त्या यातना ज्या आहेत, त्या यातनांकडे त्यांचं तोंड आहे, पाठ नाही. आणि मग तेच त्यांना इथे बुद्धगयेत आठवलं आणि मग तो नवीन मार्ग सापडला. नवीन मार्ग आहे हा, जुना मार्ग नाही. तर ते थोडंसं कन्फ्युजन पण दिसते आजकाल याच्यात, की जुन्या मार्गाने म्हणजे लोक सिद्धार्थ गौतमाला फॉलो करतात, बुद्धांना नाही. म्हणजे
तसं याच्यात विचार केला तर बुद्ध आणि सिद्धार्थ व्यक्ती म्हणून वेगळे नाहीत, पण सिद्धार्थ गौतमांनी अनेक गोष्टी करून पाहिल्या आणि ते त्यांचा एक्सपेरिमेंट होता. आणि जे एक्सपेरिमेंट ज्याच्यात काहीतरी सिद्ध होतं तोच एक्सपेरिमेंट तो प्रयोग आपण फायनल समजतो. आणि जे प्रयोग फसलेले असतात ते मस्तपैकी एकदम काय म्हणतात, भेडबाड न धरता सोडून दिले पाहिजेत, जरी आपणच केलेले असले. आणि आपल्याला काय वाटतं, अरे बापरे एवढा वेळ दिलाय त्याला, एवढा खर्च केलाय, आणि मग कसं काय सोडू ते. असं नाही, ते याच्यामध्ये कठोरपणा पाहिजे, एक बिनधास्तपणा पाहिजे. तुम्हाला ते हे म्हणतात ना, काही स्क्रिप्ट लिहिणारे जे लोक असतात ना, किंवा लेखक असतात, स्क्रिप्ट लिहिणारे लोक असतात, ते असं त्याच्यात एक तत्व आहे की ते ते असं सांगितलं, तुम्हाला पानं फाडता आली पाहिजे, तुम्ही लिहिलेलं तुम्हाला फाडता आलं पाहिजे. आणि तो जर म्हणेल, अरे बापरे मी एवढं लिहिलंय ना, ते कसं काय फाडू, भले ते चुकीचं का असे ना, ते ही चित्तशुद्धीपण आहे. जे जुने जे विचार आहेत, जुने जे मार्ग आहेत, जुन्या ज्या साधना आहेत, त्याच्यातून आपण पोहोचत नसू तर स्वतःशी कठोर बनावंच लागतं. नाही बनलो तर मग आपण तिथेच राहणार, प्रोग्रेस नाही होणार. म्हणून कठोरता पण लागते, तोच संकल्प आहे. संकल्प म्हणजे सोडता पण आलं पाहिजे. दृष्टी काय, सम्यक दृष्टी त्याला म्हणतात, की अनेक प्रकारची दृष्टी आहे ना, हेही समजलं, तेही समजलं, तेही समजलं, तेही समजलं, पण योग्य कोणतं आहे, कामाचं कोणतं आहे, ते एकदा दृष्टिक्षेपात आलं की सगळं सोडून त्याच्यावर फोकस झाला पाहिजे. नाहीतर मग काय होतं, चौकात उभे आहेत, किंवा मुंबईला 7 रस्ता नावाचे काहीतरी आहे, तो एक चौक, हे चौक म्हणण्यापेक्षा 7 रस्त्याच्या मध्ये काहीतरी आहे. तर तसं ते 7 रस्त्याच्या मध्ये म्हणजे 7 रस्ते आहेत, आणि साती रस्त्याकडे तिथं मध्ये उभं राहून पाहतो, मी इकडे जाऊन आलो, तिकडे जाऊन आलो, तिकडे जाऊन आलो, पण यातला कोणता कामाचा आहे. मला मला जिकडे जायचंय, आता हे दुःखमुक्तीचा हे आहे, तर दुःखमुक्तीचा मार्ग ह्याच्यातला कोणता आहे, किंवा चौकात उभं राहतो कोणता मार्ग आहे माझ्यासाठी, याचं भान पाहिजे. मग ते बरोबर पोहोचतो आपण. पोहोचण्याची एक शाश्वती येते कालांतराने, मग आपल्याला हुरूप आपला वाढत जातो. तर विवेकचा जो प्रश्न आहे, लोक येत का नाहीत, आपल्याला जाग करायचं काम आहे लोकांना. प्रचारकांचं काम आहे ना, लोकांना सांगत राहणं, जाग करणं. ऐकतील त्यांना लाभ होईल, न ऐकतील त्यांना परत परत सांगायचा प्रयत्न करणं. आणि नाहीच तर मग त्याला आपण वाचू शकत नाही. पण आधी स्वतः वाचलं पाहिजे. साधू साधू साधू, खूप छान. साधू साधू साधू. हेच एक प्रवचन ऐकलं असं वाटलं. हा, 10.5 मिनिट रिप्लाय दिले सरांनी या प्रश्नाला. हो, सुंदर सुंदर. अजून कोणाला विचारायचं काही? मला एक विचारायचं होतं. माझा प्रश्न असा आहे की आपण सम्यक समाधीमध्ये बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये ध्यानाच्या अवस्था असतात. प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान. तर हे प्रत्येक ध्यानाच्या पातळीमध्ये प्रगती करण्यासाठी काय आवश्यक असतं? म्हणजे पारमितांची जोड असते का त्याला? जसं की वीर्य पारमिता झाली, किंवा आपण तसं तर सांगितलं जातं की शील पालन चांगलं असलं पाहिजे. त्याच्याने सती कंटिन्यूअस म्हणजे काय म्हणतात, सलग होत जाते सती, आणि मग ती सम्मा सती आणि मग सम्मा समाधी. तर ते
ध्यानाची जे अवस्था असतात त्याच्यात कसं एखाद्या साधकाने पुढे हे मार्गक्रमण करावं? तुमच्या अनुभवावर? ध्यान आणि सती हे मनाच्या दोन दोन कार्य आहेत, असं माझं मत आहे. ध्यान हे अटेन्शन आहे. ध्यान हे विषयावर असतं, एका विषयावर. अटेन्शन एका विषयावरच असतं ना, एका वेळेला. तुम्ही आता अटेन्शन दिलं म्हणजे तुमचं ध्यान आहे इकडे. तुमचे कान हं. ऐकतात म्हणजे ध्यान आहे. याचा आपल्या मनावर काय परिणाम होतोय, याचं भान आहे का? त्याच्या संपर्कात आपण असू तर कशाचा चांगला परिणाम होतो, कशाचा वाईट परिणाम होतो हे कळतं आपल्याला. हं. म्हणून ध्यान ही इच्छाशक्तीच्या बळावर चालतं. डिझायर पण ध्यान करतं. तृष्णा पण ध्यान करतं. कारण तिला हं. काहीतरी पाहिजे असतं, बरोबर. काहीतरी नको असतं. म्हणजे चित्त ध्यान करतं बरोबर. आणि तिथं ते अटॅच राहतं. तिथे म्हणजे मनावरती तो क्लेश प्रमुख असतो. हां, तर क्लेशासाठी ते ध्यान करतं. ते चुकीचं आहे असं नाही. परंतु तशी मुक्ती मिळत नाही. मुक्ती जर पाहिजे असेल, दुःखमुक्ती जर पाहिजे असेल ना, तर मनाला त्या नेहमीच्या साच्यातलं म्हणजे तृष्णा असलेलं मन आहे, ते तृष्णामुक्तीसाठी कसं काम करेल? हं, हं, हं. कारण तृष्णा कशात आहे? त्या मनात, चित्तात आहे ना. आणि त्याला पकडून ते तृष्णा म्हणजे पकड आहे ना. डिझायरची हं, हं, हं. पकड आहे. उपादान होतंय ना. उपादान म्हणजे पकडणं आणि माझं बनवणं, मालकी, मी. हं, 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 हं. दुसऱ्या बाजूला नको तर तिथं मी असा आक्रमक होतो. इकडचा मी जो आहे तो अ, घेत राहतो. आणि इकडचा हं, मी जो आहे तो जो अडथळा आहे त्याला खतम करायचा विचार, द्वेष निर्माण होतो त्याचा, क्रूरता निर्माण होते. आणि दोन्हीमध्ये हं. फोकस करतोय तो. म्हणजे तिथं ध्यान देतोय. नको त्याला पण सोडत नाही ना आपण. ज्या हं. मनात द्वेष आहे, क्रूरता आहे, तो जो नको आहे त्याला सोडत नाही. हं, हं, हं. मग ते ध्यानच आहे ना. म्हणून अकुशल समाधी आहे ना ती. बरोबर. तर ध्यानाच्या ज्या 8 अवस्था आहेत, आता मी माझ्या भाषेत बोलतो बरं का. तुम्हाला जी गोष्ट पाहिजे, एक्स कोणती एखादी गोष्ट पाहिजे, त्याच्यावर तुमचा फोकस असेल, वितर्क विचार. आता तुम्ही ध्यानाच्या 8 अवस्था सांगितल्या, थोडंसं त्या भाषेत बोलतो. विषय आणि विचार, त्याच्याविषयीचा विचार आणि ते पाहिजे आपल्याला. मनातलं जे आहे ते आपल्याला पाहिजे. म्हणजे त्याच्यावर विचार करून तो त्याच्यात थोडंसं अ, त्याला यश मिळायला लागलं की त्याला आनंद मिळतो. भले ते चुकीचं असू दे. बरोबर. पण त्याच्या इच्छेला ते हो. मिळालं की त्याला ते प्रीती म्हणजे त्याला आनंद मिळतोय त्याला. हं. म्हणजे आनंद तुम्हाला लोभातही मिळतो आणि द्वेषातही मिळतो. कामछंदातही मिळतो, व्यापादातही मिळतो. तुम्हाला आळसात पण पडून राहिलं तर वाह! फार बरं वाटलं मला. म्हणजे आळसात पण आनंद मिळतोय. कामछंद, व्यापाद, आळस, चंचलता म्हणजे एनर्जी नुसतीच विस्कळीत एनर्जी असली तर काहीतरी करत राहण्यात आनंद मिळतो. थिनमित, हं. उद्धच कुकुच्च आणि डाऊटफुल काही लोकांना डाऊटफुल राहणं म्हणजे अ, काय म्हणतात, प्रत्येक गोष्टीवर शंका घेण्यात काही लोकांना आनंद मिळतो. ते माझ्याच लक्षात आलंय, कोणाच्या लक्षात नाही आलं. हे असं आहे, जरा थोडं सावध राहिलं पाहिजे. तो इतरांना पिना मारतो ना तो मग लगेच. हं. आणि हं, हं, त्या हं. तर हे जे आहेत ना, हे हे अवगुण
5 पॉइझन्स म्हटलंय ना याला. हे 5 विष आहेत ती कामचंद व्यापार पंचनिवारण. निवारण ही विषासारखे अडथळे आहेत ते ब्लॉक करतात ते. पण तेच तुम्हाला तुमचं अटेन्शन बांधून पण ठेवतात. कामछंद बांधून ठेवतो, द्वेष कधी कधी त्याच्यात बांधून ठेवतो, आळस बांधून ठेवतो, विचिक चंचलता, उद्धच्च कुकुच्च हे पळापळ ही व्यस्त ठेवते. डाऊट तुम्हाला एका ठिकाणी बांधून, तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला यश मिळालं तर आनंद पण मिळतो तुम्हाला. म्हणजे वितर्क हम्म. विचार प्रीती सुखही मिळतं, आनंद मिळतो, आणि त्याच्यात मन एकाग्र पण होते. म्हणजे अकुशल समाधीमध्ये तेच फॅक्टर येतात काम करणारे. हम्म. आता जागृती काय करते का, ठीक आहे ह्याच्यातून एकाग्रता मिळाली, मन एका ठिकाणी गर्क झालंय, पण उद्देश साध्य झालाय का? हे प्रेशर, टेन्शन, दुःख, यातना कमी करायच्यात, हा उद्देश साध्य झालाय. आधी तो मुळात उद्देश नसतोच त्या ह्याच्यामध्ये, कारण अविद्याच आहे ना. हम्म. विद्येतून आलेला हे सगळा जो गोंधळ आहे, तो गोंधळ तो असाही काम करतो अनकॉन्शियस माइंडमध्ये, अजागृत मनामध्ये. हम्म. हम्म. तर तिथं पण त्या ध्यानाच्या त्या अवस्था हम्म. मिळतात, आणि मग समाधी पण मिळू शकते त्याच्या पुढे. पुढच्या समाधीच्या 8 पुढच्या 4 अवस्था, म्हणजे कधी कधी हम्म. एक वेळ त्याच्यात अ, रूपराग, अरूपराग, आणि काय म्हणतात हा, बरोबर. ते सगळंच सगळंच होते ते. तेच आहे. पण आता इकडे कसं आहे, इकडे जागृतीमध्ये ते त्यांना नंतर लक्षात नाही आहे, तर उलट हे जे हे कर, हे ध्यान कर, ते कर, ते कर, ते कर, ते सगळंच मिळालंय. अगदी आलार काला मुद्दक रामपुत्राला जे मिळालं, ह्यांना त्या सर्वोच्च पातळ्या मिळाल्या, पण म्हणे दुःखमुक्ती कुठे? बरोबर. रिडक्शन प्रोसेस नंतर सुरू झाली असावी. म्हणजे कमी कमी, नाही 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 नाही, त्याच्यातून नाही मिळत. ते किती लोकप्रियता मिळू द्या, आणि किती मान्यता मिळू द्या, आणि किती लोकांनी कौतुक करू द्या, आणि तुम्हाला सत्कार करू द्या, आणि तुम्हाला शिष्यवर्ग किती मोठा मिळू द्या, प्रॉब्लेम तिथंच आहे ना. हम्म. मग सोडून दिलंय तिथे. सोडून द्यायचं. सती जागृती आपल्याला एक तर अनावश्यक गोष्टी रिड्यूस करायला शिकवते. त्याग, हम्म. नेखम्म बरोबर. शिकवते, सोडायला शिकवते, दान शिकवते. मग आपोआप शिलाचरण पण येतं. नाही यार, ते ते चुकीचंच दृष्टिकोन असल्यामुळे कसंही वागलो मी. बरोबर. इच्छा, आकांक्षा, तृष्णेला पाहिजे ते मिळालं, पण डिस्टर्ब आहे ना. म्हणजे सगळं जे काही लक्षात येतं, हे भान आल्यामुळे, जागृतीमुळे सगळं कळतं आपल्याला, दिसतंय ते हम्म. हम्म. प्रकाशामध्ये. म्हणून सती जागृती, भान आणि ध्यान, ध्यान आणि भान या 2 वेगळ्या गोष्टी मानतो. आणि ओके. ह्याच्यात पण तेच मिळतं जे, पण ते रिडक्शन प्रोसेस आहे. ते वितर्क, विचार, प्रीती, सुख, हे ते कशातही प्रीती मिळते त्याला, कशातही आनंद मिळतो, आणि कशातही अडकून पडतो. हे उलट ते अं, त्याच्यातून बाहेर पडून ट्रँक्युलिटी येते, उलट समता येते, शांतता येते, हम्म. 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 आणि परमनंट शांतता येते. तिकडची बरोबर. तृष्णा प्राप्ती झाली, तृष्णेचा विषय मिळाला की बरं वाटतं. तिथे असं शांत झाल्यासारखं वाटतं. हम्म. 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 पण ते जोपर्यंत तो विषय आहे तोपर्यंत ते परत डिस्टर्ब होतंय मन. तर असा बरोबर. आता एक थोडासा काय म्हणतात, हा एक सायकोलॉजिकल फिलॉसॉफिकल असा मुद्दा आहे हा. त्याच्यावर आपण म्हणजे आता मला पर्सनल तर चिंतनच करावं लागेल याच्यावर हा अजून समजायला. पर्सनल पर्सनल आपण बोलू, पण तुम्ही चिंतन करा, आणि फरक लक्षात घेतला पाहिजे. आणि महत्वाची हो. गोष्ट, सगळ्यात महत्वाची, स्वतःला महत्व द्या.
आपला प्रश्न सोडवायचा हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आपल्याला काय मिळालं आणि किती काय 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 ज्ञान ओरबाडलं ते नाही महत्वाचं आता. कामाचं किती आहे स्वतःला महत्व द्या आणि त्याच्यावर फोकस करा. काय शेवटी दुःखमुक्ती स्वतःच विषय आहे ना तो. बरोबर. स्वतःशी प्रामाणिक राहा. हो, ठीक आहे. थँक्यू. साधू. साधू, साधू, आणि साधू. बुद्ध म्हणजे जर जागृती आहे आणि जागृती जर आपल्यामध्ये आहे तर बुद्धं शरणं आपल्यामध्येच आहे. त्याचंच नाव आत्ता भव म्हणतो. बरोबर. स्वतःला हम्म. आत्मशरण, चक्रवर्ती सुत्त. स्वतःला शरण या, अहंकाराने नाही. स्वतःमध्ये धम्म आहेत ना, या कायेतच धम्म आहे. धम्मं कायेन पश्यति. कुठे जाणार बरोबर. तुम्ही? कुठे नथी मे शरणं गायं. दुसरं कुठे शरण नाही, इथंच आहे. हेही पश्चितो, करेक्ट. इथंच या आणि इथंच पहा. नथिंग टू डू, नो वेअर टू गो. साधू. काही नाही साधू. काही नाही करायचं आणि कुठं नाही जायचं. बी हिअर नाव. हा, हिअर अँड नाव. हे त्याला सती म्हणतो आपण. ओके. आता थोडी माझी भाषा कधी कधी काही लोकांना विरोधात गेल्यासारखी वाटते, परंतु तो त्यांचा प्रश्न आहे. कोण काय समजतं तो नाही महत्वाचा मुद्दा. मी म्हणतो आपण आपल्याला महत्त्व दिलं पाहिजे, कारण आपला प्रश्न सुटला पाहिजे. आपला प्रश्न सुटला तर आपण दुसऱ्याची जबाबदारी घेऊ शकतो. माझंच मला कळत नाही मी दुसऱ्याला सांगायला गेलो तर काय म्हणतात, आपणही बुडणार आणि त्यालाही घेऊन बुडणार. बरोबर. डबल वाईट काम करतो मग आपण. बरोबर. थँक्यू. ओके. खूप छान. चांगला प्रश्न विचारला कपिलने. खूप छान. आणि उत्तरही तितकंच सुंदर आपल्याला मिळालेलं आहे कमलवीरांकडून. अजून खूप कोणी आहे? फीडबॅक. हा, अजून कोणी आहे ज्यांना प्रश्न विचारायचा आहे? मस्केजी, वर्षाजी, स्नेहाजी. वर्षाजींनी साधुकार दिलाय कमलवीरांना, थँक्यू. स्नेहाजी तर बोललेल्याच आहेत आणि मस्केजी तर तेच आहेच, आपले कंटिन्युटी मध्ये असतातच. तर मला वाटतं की आपण वर्षा म्हणजे मला वाटतं 2-3 याच्यापासूनच आलेल्या आहेत ना त्या. हा, मला वाटतं आता रिसेंटली जॉईन झाले. अच्छा. काही हरकत नाही, तुम्ही जॉईन होताय तेच फार मोठं आहे. व्यक्त व्हा जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा. काही असं हे नाहीये, फोर्स नाही की सगळ्यांनीच बोललं पाहिजे असं काही नाही. जेव्हा आपल्यामध्ये ऊर्जा येईल, धम्म आपल्याला शेअर करायची है ना, एक एनर्जी आपोआप निर्माण होते. आपल्याला अनुभव आपला सांगावा असं वाटतो आणि त्यावेळेस तुम्ही व्यक्त होऊ शकता. आणि ऐकणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. इतक्या वेळ शांत चित्ताने तुम्ही ऐकताय तीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुमची ऊर्जा पण आपल्याला सगळ्यांना लाभते. तुम्ही आहात म्हणून एक चांगलं एक ग्रुप फॉर्म झाल्यासारखं वाटतं, एक चांगला संघ निर्माण झाल्यासारखं वाटतं. आणि ते फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे की तुमची उपस्थिती आम्हाला ऊर्जा देऊन जाते. कपिल, निघतोय आपण आता. तर थँक्यू व्हेरी मच, सगळे आलात. आणि आपण आता पुढच्या कमलवीरांना सप्टेंबर महिन्यामध्ये भेटणार आहोत, पहिल्या आठवड्यामध्ये. तर थँक्यू व्हेरी मच. ओके. जय भीम. नमो बुद्धाय. जय. जय फोनवर भीम. बोलत राहू, जय संपर्क भीम. चालू राहील. हा, हो हो, चालेल. जय. नमो बुद्धाय सर. जय सर भीम. नमो लवकर बुद्धाय. या. हो हो हो, मधून येईल मी. मधून मधून येईल. मधून या, लवकर या. हो 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 हो. या मधून मधून. हा, कार्यक्रम हो. पाहून मी सहभागी होईल. आणि आजचं सेशन पण फार छान झालं. हा. मला असं प्रॅक्टिकली बोलता नाही येत म्हणून मी बोलत नाही. हा. मुद्दे मांडता नाही येत, हा. भरकटच जातात माझे मुद्दे, म्हणून मी बोलत नाही जास्त. आपण असं वाटत नाही तुमच्याकडे पाहून भरकटताय म्हणून. तरी बरोबर. पण ती भीती आहे ती. नाही भीती हा, थोडी भीती आहे आहे. अशी. आणि आजच आमचं बोलणं झालं. मिस्टर म्हणतात आपण असं भरपूर बोलतो हो हो पण हो. मुद्देसूद नाही बोलत. थोडी हो, भीती हो. वाटते बोलायला. मिस्टरांना पण धन्यवाद द्या माझ्या वतीने. हो जय भीम. हो, ते पण जय भीम. तुमचे सेशन ऐकतात, हो, आवडीने ऐकतात. छान छान.
व्हेरी गुड. हम्म. सगळ्यांना धन्यवाद. साधू साधू. उद्या आपण आपलं 7 ते 8 रेग्युलर सेशन असणार आहे. थँक्यू कमलवीर. गुड नाईट. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांना थँक्यू.